नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे मोत्याचं फूल बघणार आहोत। अगदी सोपं आहे आणि छोटंसं फूल आहे हे। तर यासाठी काय साहित्य लागणार आहे तर पांढऱ्या रंगाचे मी 6 नंबरचे मोती घेतलेत आणि निळ्या रंगाचे 6 नंबरचे मोती, 40 नंबरची वायर आणि सुई। सुईमध्ये मी वायर ओवून घेतली आहे मैत्रिणींनो। आता आपण वायरला गाठ मारून हे फूल कसं बनवायचं ते बघणार आहोत। रंगीत 6 मोत्यांचं गोल बनवून घ्यायचं। चार मणी झाले। 5 आणि 6 मोती ओवल्यानंतर जो शेवटचा मोती, गाठ जिथे असते तिथला जो शेवटचा मोती आहे त्यातून सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची विरुद्ध दिशेने आणि असं एक गोल बनवायचं। हे गोल बनवल्यानंतर सुईमध्ये आपण पांढऱ्या रंगाचे 4 मणी ओवून घ्यायचे। चार मणी ओवले त्यानंतर परत एक रंगीत मणी, कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मैत्रिणींनो। तुम्हाला ज्या रंगांची फुलं किंवा रंग सुद्धा तुम्ही जिथे आवडेल तिथे बदल करू शकता। हे बघा, आता वायरमध्ये आपण हे 4 पांढरे, एक रंगीत, 4 पांढरे, हा जो मोती असतो, ज्या मोत्यातून आपली वायर आलेली असती, या 6 मोत्यांच्या मधून तिथून विरुद्ध दिशेने, जिकडून वायर आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवायची आणि असा एक सर्कल बनवून घ्यायचा। हा सर्कल बनवल्यानंतर समोरच्या एका मोत्यामधून सुई ओवून घ्यायची। आता आपल्याला दुसरी पाकळी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी सुरुवातीला 4 मोती पांढऱ्या रंगाचे, एक रंगीत मोती, आता 2च मोती, नंतर जे 4 आपण इथं ओवले होते, इकडे 4 आणि इकडे 4, तर दुसऱ्या पाकळीला फक्त 2च मोती घ्यायचे। म्हणजे सुरुवातीला 4, नंतर रंगीत आणि जिथे 4 परत घेत होतो तिथे 2च, 2 मोती घेऊन या पहिल्या पाकळीतल्या हे 2 मोती कॉमन करायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे A2 आणि हे 2 असे 4 मोती दुसऱ्या पाकळीत तयार होतात। हे बघा, ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये हे 2 कॉमन मणी। आता आपण वायर, सुई 2 नंबरच्या पाकळीमधल्या निळ्या रंगाच्या मोत्यामधून सुई आणली आहे। दुसरा निळा झाला, आता तिसऱ्या निळ्यामधून सुई बाहेर काढतोय। जे हे 6 निळे ओवलेत त्यातला तिसरा निळा, तिसरा निळ्या रंगाचा मोती। परत आता 4 मोती पांढऱ्या रंगाचे, एक निळ्या रंगाचा मणी आणि 2 पांढऱ्या रंगाचे। ही तिसरी पाकळी आहे मैत्रिणींनो। हे 2 मणी कॉमन घ्यायचे। हे बघा, तिसरी झाली। आता 3 नंबरच्या मोत्यामधून, निळ्या रंगाच्या 3 नंबरच्या मोत्यातून सुई आणली। आता चौथ्या मोत्यात मी सुई घेऊन आलेली आहे। आता आपल्याला इथे चौथी पाकळी करायची आहे। प्रत्येक मोत्यावरती एक पाकळी करायची आहे मैत्रिणींनो। चौथी पाकळी झाली। आता 5वी, जशी आपण दुसरी केली तशीच तिसरी, चौथी आणि 5वी एकसारख्याच पाकळ्या आहेत। 6व्या पाकळीला थोडासा बदल आहे मैत्रिणींनो। दोन मण्यांमधून आपण सुई खालच्या दिशेने आणली आहे।
जिकडे सर्कल असतं त्या दिशेला आपण सुई आणतोय. आणि आता निळा. ही 5वी पाकळी पूर्ण झाली. आता 6व्या पाकळीत आलोत. 6व्या पाकळीतून या पहिल्या पाकळीतले 2 मणी जे कॉमन आहेत त्यातून आपण सुई आधी वर घ्यायची. जिथे आपण सुरुवातीला 4 मणी पांढरे घेत होतो ते न घेता आधी या 2 मण्यातून सुई आणायची आणि मग हा तिसरा, हा चौथा, असे हे वायरमध्ये 4 मणी ओवून घ्यायचे. म्हणजे 2 आत्ता ओवायचे आणि 2 या 2 मोत्यांमधून सुई वर ओवून घ्यायची. आता निळा 1 मणी आणि परत पांढरे 2 मणी. 2 मणी ओवल्यानंतर हा जो कॉमनचा आहे 2 मण्यांचा, तिथून सुई खालच्या दिशेने ओवून आणायची. हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं हे आपलं फूल पूर्ण होते 6 पाकळ्यांचं. इथे सेंटरला 6 मोती घेतले. प्रत्येक मोत्यावरती 1 पाकळी तयार होती. आता वायरला आपल्याला गाठ मारायची आहे. गाठ मारताना तुम्ही इथे सेंटरला गाठ मारली तरी चालती किंवा 2 मण्यातून वर यायचं आणि या खालच्या गोलमधून सुई ओवून आणायची. इथं वायरचं गोल तयार होतं, त्याच्यातून सुई ओवून घ्यायची आणि वायर हळूच या 2 मोत्यांच्या मध्ये वायर आली पाहिजे आणि वायर ओढून घ्यायची. आणि इथे गाठ बसली. आता ह्याच्या पद्धतीनं. आणि मग गाठ मारल्यानंतर वायर आजूबाजूच्या 2 मोत्यातून नेहमीप्रमाणे ओवून घ्यायची. आणि नंतर कट करायची. हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं आपलं हे फूल तयार झालेलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणारं फूल आहे. तुम्ही हे 2 रंगात 3 रंगांमध्ये पण बनवू शकतात. हे बघा, मी हे एक थोडंसं मणी वाढवले. तिथं इथे 13 मणी घेतलेत. जिथं आपण इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 मणी होते, तिथं हे 13 मणी आणि हे 3 रंगातलं. हे पण याचे पण व्हिडिओ येतील मैत्रिणींनो थोड्या दिवसात. याचे पण सेपरेट व्हिडिओ मी पाठवेन. तर आजचा हा व्हिडिओ आपला 2 रंगांचं मोत्याचं फूल 6 पाकळ्यांचं कसं वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून कळवा मैत्रिणींनो. आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.